नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. मी चंद्रकांत राजे. आज तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करणार आहे की जो खूप जास्त प्रमाणामध्ये चालतो किंवा त्याची मागणी खूप जास्त आहे. तर असा कुठला व्यवसाय आहे की ज्याची खूप जास्त मागणी आहे? तो आहे मक्का भरडा म्हणजेच पशुखाद्य. जर तुम्ही बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा सर्वात जास्त चालणारा व्यवसाय आहे. कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसाय हा जास्त प्रमाणामध्ये चालतो. त्यामुळे मक्का भरडा हा जनावरांना चारला जातो. त्याच्यापासून काय फायदा होतो, का चारायचा हा जनावरांना? तर मक्का भरडा जनावरांना दिल्यानंतर आपल्या दुधाला, म्हणजे जे काही जनावर जर 2 लिटर दूध देत असेल तर त्याच्या दुधामध्ये वाढ होते आणि जनावरांचं शरीर तंदुरुस्त राहते. कसं काय तंदुरुस्त राहते बाबा? हा तर नुसतं मक्का आहे. याच्यामध्ये काही फूड ऍडिटिव्ह ऍड केले जातात, जे की ऍड केल्यानंतर आपल्या मक्का भरडाची गुणवत्ता, जसे की मग त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यूज असतील, त्याचा कलर असेल, फ्लेवर असेल, ह्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होतात. हे दिल्यामुळे जनावरांना दूध पण जनावर जास्त देतं आणि त्यांचं शरीर पण तंदुरुस्त राहतं. ओके, हा पश्चिम महाराष्ट्रात खूप जास्त चालणारा व्यवसाय आहे. तसेच आता खानदेशमध्ये पण चांगल्या प्रमाणामध्ये हा ग्रो होत आहे, विदर्भामध्ये पण होत आहे, मराठवाड्यामध्ये पण होत आहे, विशेष पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. जर हा व्यवसाय आता तुम्हाला चालू करायचा आहे तर तुम्ही एकदम परफेक्ट व्हिडिओ बघत आहात, की आता मी तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी सांगतो. हा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा आहे तर बाबा, हा व्यवसाय चालू करत असताना कुठले बारकावे आहेत जे की आपण लक्षात घेतले पाहिजेत? सगळ्यात महत्वाचं, हा व्यवसाय करत असताना आपल्याला रॉ मटेरियल चांगल्या दर्जाचं वापरायचं आहे. रॉ मटेरियल चांगल्या दर्जाचं वापरलं त्यानंतर आपल्याला उधारीमध्ये हा व्यवसाय जास्त करायचा नाहीये. तुम्ही तुमच्या विश्वासातल्या लोकांनाच हा प्रॉडक्ट म्हणजे द्यायचा आहे, जास्त उधारी नाही करायची. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे? उधारीने व्यवसाय बंद पडतो. ओके, तिसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला मार्केटिंग वरती जास्तीत जास्त भर करायचा आहे. मार्केटिंग वरती भर करायचा म्हणजे काय, की तुमच्या आजूबाजूला किती पशुखाद्याचे शॉप आहेत, किती गोठे आहेत, किती डेअरी आहेत, या सर्वांचा अभ्यास करून तुम्हाला म्हणजे एक मार्केटिंग प्लॅन बनवायचा आहे. हे बनवल्यानंतरच तुमचा व्यवसाय हा सक्सेसफुल होणार आहे. ओके, आता हे सगळं तुम्ही बनवलंय, तर हे बनवत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा तुम्हाला याच्यातनं प्रॉफिट कसं मिळणार किंवा काय असणार बाबा याचा रेशो. साधारणतः तुम्ही जर बघितलं तर आता याच्यामध्ये दिवसाला तुम्ही एक साधारणतः 2 टन ते 4 टन जर प्रोसेसिंग केलं तर बाबा तुम्हाला किती प्रॉफिट मिळणार आहे, किंवा आम्ही किती किलोचा प्लांट घ्यायला पाहिजे, असा म्हणजे सर्वसामान्य न्यू स्टार्टअप जो करतोय शेतकरी त्यांचा प्रश्न असतो. तर मी तुम्हा सर्वांना सजेस्ट करेल किंवा तुम्ही 500 किलोचा ताशी प्लांट चालू करा. आणि तो प्लांट घेत असताना सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे की बाबा याच्यामध्ये आता जर आपण मशीन खरेदी करतोय तर कुठल्या वेंडरकडनं घ्यायला पाहिजे, तो प्लांट कसा असायला पाहिजे, त्याचं ऑटोमेशन कसं असायला पाहिजे, मशीनची हाईट किती असणार आहे, तुम्हाला जागा किती लागणार आहे, इलेक्ट्रिकल कनेक्शन्स किती लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा डिटेल्स तुम्हाला आमच्या टीमकडनं मिळेल. त्यासाठी तुम्हाला आमच्या ऑफिसला व्हिजिट करावी लागेल. आमचं ऑफिस पुणे भोसरी MIDC मध्ये आहे. आमचे नंबर पण खाली दिलेले आहेत, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता, अजून जास्त माहिती घेऊ शकता. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला प्रॉफिट याच्यामधनं किती मिळतो ते आपल्याला माहिती असायला हवं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या व्यवसायातनं जर तुम्ही महिन्याला एक साधारणतः 200 ते 400 टन माल जर तुम्ही सेल केला प्रोसेस करून, तर तुम्ही 2 ते 4 लाख रुपये महिन्याला कमवू शकता. ओके, 200 ते 400 टन. मग आता तुम्ही किती विकता यावरती तुमचा प्रॉफिट रेशो अवलंबून आहे. प्रॉफिट रेशो मध्ये अजून तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा. आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रॉपरली सर्व गोष्टी पर केजी सुद्धा प्रॉफिट काढून दाखवतील. या व्यतिरिक्त तुम्हाला जर हे प्लांट्स बघायचे असतील प्रत्यक्षामध्ये तर तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर प्लांट लावलेले आहेत.
तर हे प्लांट तुम्हाला आम्ही दाखवू शकतो। हा व्यवसाय नक्कीच तरुणांनी चालू करावा, कारण की येणारा काळ हा दूध व्यवसायाचा खूप चांगल्या प्रमाणामध्ये असणार आहे आणि दूध व्यवसाय वाढला म्हणजे मक्का भरडा पशुखाद्य हा व्यवसाय नक्कीच वाढणार आहे। तर या व्यवसायाची जास्तीत जास्त तुम्ही माहिती घ्या आमच्या टीमकडनं आणि लवकरात लवकर तुमचा व्यवसाय चालू करून घ्या। हा व्यवसाय चालू करण्यासाठी आमच्याकडनं काय सपोर्ट मिळेल? आमच्याकडनं A1 क्वालिटीची मशीन्स मिळेल, पूर्ण टेक्निकल इन्फॉर्मेशन मिळेल, या प्रोजेक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल, प्रोजेक्ट रिपोर्टसाठी तुम्हाला मदत होईल, त्यानंतर तुम्हाला लोन कशा पद्धतीनं करायचं त्यासाठी पण सपोर्ट होईल। बऱ्याचशा गोष्टी तुमच्या या नंबरवरती संपर्क केल्यानंतर सॉल्व्ह होणार आहे। शेवटी हेच सांगायचंय, जिद्द तुमची, सात PCK ग्रुप पुणे यांची, कारण की आम्ही मशीन विकत नाहीये तर एक व्यवसाय चालू करून देतो, हे आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्येय आहे। हे आम्ही करतोय, करत राहणार। तुम्हाला परत सांगतो, प्रत्यक्षामध्ये प्लांट सुद्धा हा बघायला मिळेल। पूर्ण प्लांट बघितल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी आवडल्यानंतर तुम्ही या व्यवसायामध्ये जाणं हे फार गरजेचं आहे। अर्धवट नॉलेज घेऊन किंवा कुणीतरी दोन गोष्टी सांगितल्यात म्हणून त्यावरनं या व्यवसायामध्ये जाणं हे 100% चुकीचं ठरेल। तुम्हाला व्यवसायामध्ये जायचं तर महाराष्ट्रामध्ये गाजतंय ते नाव म्हणजे PCK फूडटेक भोसरी MIDC, यांच्याकडे तुम्हाला खूप तज्ञ लोक आहेत, स्पेशलिस्ट टीम आहे। या व्यवसायामध्ये कंपनी गेले अनेक वर्षापासून काम करत आहे आणि अनेक तरुणांना उद्योजक बनवलं आहे आणि बनवणार आहे। तुम्हालाही उद्योजक बनायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या युनिटला भेट द्या। धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा।